आणि आता एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. आपण रशियाकडून तेल खरेदी करतो की नाही, आपल्याला अमेरिकेची परवानगी का घ्यावी लागते? राहुल गांधींचा सवाल. तर गॅसचा तुटवडा ही फक्त सुरुवात असल्याचा दिला इशारा. चिंतेचं कारण नाही, देशात मुबलक तेलसाठा, घरगुती सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरू. मंत्री हरदीप सिंह पुरींनी इंधन तुटवड्याचे आरोप फेटाळले. हॉर्मुझवरून जहाज भारतात दाखल. सौदी अरेबियातून तेल घेऊन जहाज मुंबईमध्ये पोहोचलं. इंधन तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा. युद्धाचा गॅस पुरवठ्यावरती मोठा परिणाम. कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानालाही झळ. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाडू प्रसाद केला बंद. खिचडी प्रसादही करावा लागणार बंद. युद्धाचा मुंबई मनपाच्या शाळांना फटका. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे मध्यान्ह भोजनावरती गदा. मुलांना पोषण आहार म्हणून केळी वाटप. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी घेतली पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट. पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत बोलणार असल्याची जय पवारांची माहिती. अजित पवारांच्या अपघाताचा FIR न घेण्यावरून रोहित पवार पुन्हा आक्रमक. तर प्रफुल्ल पटेलांसंदर्भात 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचा इशारा. आणि शाळेतून घरी जाणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाला ट्रकनं चिरडलं. पिंपरी चिंचवडमधील अपघाताची धक्कादायक घटना CCTVत कैद. आरोपी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईल, तेव्हा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या का? कुटुंबाची परिस्थिती काय? आईची तब्येत बरी नाही आहे. त्यांच्या पिंकी मालींच्या आईंशी आम्ही आता बोललो. एक मुलगी नाहीतर मुलाचं आणि आईवडिलांचं नात एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे. हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाही आहे. आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. ते आज इथं घरी आलेत, पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेत जाईल. दादा, रोहित पवार सातत्यानं वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात. अजित पवारांच्या अपघातात जय पवार यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ही भेट सांत्वनपर असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी आता माध्यमांशी बोलताना हे देखील स्पष्ट केलं की लवकरच मी एक पत्रकार परिषद घेतो आणि ज्या पत्रकार परिषदेत माझ्या मनात नेमकं या अपघाताबद्दल काय आहे याबद्दलचं सगळं मी स्पष्टीकरण देणार किंवा माझं म्हणणं, माझे मुद्दे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या अपघातात, विमान अपघातात पिंकी माळीचा देखील मृत्यू झालेला आहे. अजितदादांच्या निधनानंतर आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात आणि गेल्या काही कालावधीत रोहित पवारांनी देखील पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती. काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पिंकी माळीच्या आईची हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणि आता जय पवार देखील त्यांच्या मुंबईतल्या घरी, राहत्या घरी भेट देऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलेलं आहे. त्यामुळे आता गेल्या 3 पत्रकार परिषदा रोहित पवारांनी घेतल्याचं आपण पाहिलं. त्यात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या अपघाताबद्दलचे समोर आणले. अपघात की घात हा देखील प्रश्न उपस्थित करत चौकशी व्हावीशी त्यांनी मागणी केली होती. आणि जय पवार देखील आता दादांच्या निधनानंतर या अपघाताबद्दल पत्रकार परिषद घेऊन काय बोलतात याची सगळ्यांच्या मनात मोठी अनेक प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनात. आता बघूयात इतरही घडामोडी. बातमी अशी आहे की आखाती देशातील युद्धाचा गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होतोय. कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानला देखील याचा फटका बसलाय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाडू प्रसाद आता बंद करण्यात आलेला आहे. सिलेंडर न मिळाल्यास
खिचडी प्रसादही बंद करावा लागणार आहे. आणखी 2 ते 3 दिवस खिचडी प्रसाद बनेल इतकाच गॅस गणपतीपुळे देवस्थान संस्थानकडे उपलब्ध असल्याचं संस्थान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून LPG गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. घरगुती गॅसच्या दरात आणि पुरवठ्याच्या कालावधीतही वाढ करण्यात आलेली आहे. तसंच ज्या ग्राहकांची KYC पूर्ण झालेली नाही त्यांना गॅस सिलेंडर देण्यात येत नसल्याची माहिती समोर येते. पूर्वी घरपोच मिळणाऱ्या गॅससाठी आता ग्राहकांना भर उन्हात गॅस एजन्सीसमोर तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीही व्यक्त केली जाते. तर चंद्रपूर इथं लोहार डोंगरी लोह खाणी विरोधात मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी समोर येते. शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणाची सुनावणी झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. राष्ट्रवादीच्या याचिकेचा या सुनावणीत समावेश नाहीये. शिवसेना ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. कपिल सिब्बल यांना 2 तास युक्तिवादासाठी वेळ हवाय. तर ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी पक्षात पडलेल्या फुटीचा मुद्दा मांडलाय. तर शिंदेच्या पक्षाकडून ही पक्षात फूट नसून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे असा युक्तिवाद केलाय. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पक्षाच्या फुटीबद्दल नसून बेकायदेशीरपणे पक्षावरती नियंत्रण मिळवण्याबद्दल आणि मनमानी कारवाई करण्याबद्दल असल्याचं सांगून सुरू केला. तर शिंदे गटाच्या वतीने ही पक्षात फूट नसून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे असा युक्तिवाद केलाय. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया. प्रशांत, आपण बघतोय अतिशय महत्त्वाची अशी सुनावणी. काय काय नेमक्या घडामोडी घडल्यात? आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुनावणी झाली. प्रथमतः ही जी सुनावणी आहे ही साधारणतः 40 नंबरच्या सूचीबद्ध होती आणि त्यानंतर सर्वात प्रथम यावरती सुनावणी घ्यायची की नाही यावरती विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करण्यास सुप्रीम कोर्टाने सूचना दिल्या. त्यांनी म्हटले की मला यासाठी युक्तिवादासाठी 2 तासाचा वेळ हवा आहे. यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की आम्ही तुम्हाला 1 ते 1.5 तासच देऊ शकतो, त्यावेळी जास्त देऊ शकणार नाही. तर त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही या संदर्भात एक तारीख निश्चित करू. त्या तारखेला दुपारी 2 वाजता आपला युक्तिवाद सुरू होईल. तर ते 3:30 पर्यंत आपल्याला युक्तिवाद करण्याची संधी सुप्रीम कोर्टाकडून दिली जाईल. त्यानंतर शिंदे गटाचे वकील आहे त्यांच्या वतीने देखील युक्तिवादाला त्यांना संधी दिली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला आदेश निश्चितपणे रिझर्व्ह करण्यात येईल. त्यानंतर निश्चितपणे या संदर्भात निर्णय देण्यात येईल. पण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जेव्हा कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते त्यांनी स्पष्ट केले की हा युक्तिवाद पक्षाच्या फुटीबद्दल तर नसून बेकायदेशीरपणे पक्षावर जे ताबा मिळवला आहे, नियंत्रण मिळवलं आहे त्या संदर्भातला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मनमानी पद्धतीने काम केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये यावेळी जेव्हा सविस्तर सुनावणी सुरू होईल तेव्हा निश्चितपणे या संदर्भात स्पष्टपणे वक्तव्य देणं योग्य होईल असंही सुप्रीम कोर्टाच्या वतीने जे शिंदे गटामध्ये वकील सहभागी आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निश्चित. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.